हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने गदाने वो गदाने वो साधनी विठ्ठल भगवान तुहा माधव भगवान सुख झाले हो साजने हे सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल भगवान तुहा विठ्ठल भगवान बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल गुरुवार हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार तुहा माधव बरवार तुहा माधव तुहा विठ्ठल गुरुवार हे तुहा माधव बरवार तुहा माधव बरवार तुहा विठ्ठल बरवार बरवार विठ्ठल बरवार सर्व सुखाचे आगर क्या बात सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप तुमा देवी वर हे बाप तुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवार तुहा विठ्ठल बरवार बाबर कुमा देवी वर बाबर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवार बरवार तुहा विठ्ठल बरवार हे माधव बरवा तुहा माधव मॉनिटरला द्या मॉनिटर मद मा बाबा गामा मरे ग तुहा माधव तुहा माधव तुहा माधव तुहा माधव
साधिले आविट निज सुख भरी आम्ही सोशिले वाईट क्षण भरी आम्ही सोशिले भरी आम्ही सोशिले वाईट क्षण भरी आम्ही सोशिले वाईट साधिले आविट निज सुख साधिले आविट निज सुख साधिले आविट निज सुख मांडी मागे केल्या बरोबरी मांडी मांडी मागे केल्या बरोबरी मागे केल्या बरोबरी दांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाचिया अधिकची परी दुःखाचिया अधिकची परी दुःखाचिया म्हणे येणे जाणे नाही आता म्हणे येणे जाणे नाही आता म्हणे येणे जाणे नाही आता म्हणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताचे पायी राहिलो अनंताचे पायी का म्हणे येणे जाणे नाही आता म्हणे येणे जाणे अनंता का म्हणे येणे जाणे नाही आता म्हणे येणे जाणे नाही राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी मांडी मांडी मागे गेल्या बरोबरी मागे गेल्या बरोबरी मांडी मागे गेल्या बरोबरी बरोबरी अधिकची परे दुःखाची अधिकची परी दुःखाची अधिकची परी दुःखाची विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवेट निजसोख. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. विठाला विठाला क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. समचरण सरोजन सांद्रणीला मुदाभम, जगणनिहित पाणिर्मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं, सधे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रतमन मन, पांडुरंगा करू प्रतमन मन. हे पांडुरंगा प्रथमन मन, पांडुरंगा प्रथमन आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले. श्री गुरूंचे दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदोणे श्री शरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. आता मद हृदय सद्गुरू, जणे तैलो हा संसार पुरो.
म्हणून विशेष अति अदरो विवेकावरी श्री संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा तरी प्रेम सुख वाढले तरी प्रेम सुख वाढले तरी प्रेम सुख क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट निजसुख सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत दामाजी पंतांच्या पदस्पर्शाने शुद्ध आणि पवित्र बनलेली ही मंगळवेढा भूमी, या भूमीमध्ये जी अनेकविध कुटुंब आहेत, अनेकविध परिवार आहेत, अनेक घराणी आहेत, त्यापैकीच समजदार, दमदार आणि कर्तबगार घराणं म्हणून ज्या कुटुंबाकडे पाहिल्या जातंय ते घराणं, तो परिवार, ते कुटुंब म्हणजे पाटील परिवार. या परिवाराची जडण आणि घडण करण्याचं काम 2 सुपुत्रांना 3 सुकन्येंना समाजामध्ये मान, समाजामध्ये स्थान आणि समाजाकडून सन्मान स्वीकारण्याकरता लागणारा जो आचार आहे, लागणारा जो विचार आहे आणि लागणारे जे संस्कार आहेत, ते संस्कार देण्याचं काम ज्या आईसाहेबानं आयुष्यभर केलेलं आहे. महानमंगली परमेश्वरी आदरणीय वंदनीय पूजनीय कैलासवासी मातोश्री विजयाबाई नारायण पाटील या मातेला जाऊन कालाच्या ओघामध्ये 1 वर्ष पूर्णत्वाला जातंय. त्या मातेचं पुण्यस्मरण, मातेची पुण्यतिथी, किंबहुना आपल्या भाषेत श्राद्ध, आज मोठ्या पवित्र पर्व काळामध्ये घडतं. हे मातेच्या जीवनातलं मोठं पुण्य आहे बरं का कैलास दादा. महिला मंडळ त्यो जे पर्व काळ आहेत त्या पर्व काळामध्ये द्वादशीला आपल्या वारकरी संतांनी, वारकरी पंथांनी आणि शास्त्रांनी विशेष अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व दिलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये 4 जे पवित्र सांगितलेत त्यातल्या 3 गोष्टी आज या मंगळवेढा भूमीत कैलासवासी मातोश्री विजयाताई यांच्या निमित्तानं 3 गोष्टी आज एकत्र येतात. विठ्ठल एक सगळ्यात महत्वाचा पर्व काळ द्वादशी आहे. आणखी जरा पुढे आपल्याशी बोलतो. माळकरी वेगळे आणि वारकरी वेगळे. माळकरी सगळ्या बंधनात राहीलच असं नाही, पण वारकरी बंधनाच्या बाहेर कधी जात नाही.
आपल्याला ज्ञानोबा तुकोबरायानं पंढरीच्या 4 वाऱ्यांचं विशेष महत्त्व समोर मांडलेलं आहे. तसं तर भगवान म्हणतात बरं का, नामदेवा किमान 2 तरी वाऱ्या मला विसरू नका बरं का. आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आणि सांग तसे गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी आणखी 2 वारे आहेत. एक कालची वारी, माघ वारी. बघा, माघ वारीला आपल्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं विशेष महत्त्व आहे. चैत्री वारीपेक्षा चैत्री वारीत 2 पक्षी एका खड्यात आहेत. तुमच्या लक्षात आलं तर पहा. म्हणजे पंढरीची वारीन महादेवाला जायचं शिंगणापूरला, असं हे चलाख माणसाचं डोकं आहे. पण माघ मास आपल्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं एक माघ शुद्ध बीज. संसारिकानं अन्नदान केलं तर त्या अन्नदानाच्याद्वारे त्याला 10 पट पुण्य सहज मिळतं. म्हणून माघ शुद्ध बीज, धर्मनाथ बीज. ती होऊन गेली ना गेली तोच. पंढरीमध्ये एवढा मोठा उत्सव पंचमीला झाला. माघ शुद्ध पंचमी. कैलास दादा, आईसाहेब रखुमाई आणि भगवान पंढरीश परमात्म्यांचा लग्न सोहळा, तो दिवस. त्याच दिवशी वारकऱ्यांना नीती, नियम आणि बंधन दाखवणारे विश्वसंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा प्रगट दिन. आणि पुढे जातात न जातात तोच. जी अनंत तीर्थ आहे त्यापैकी एक महत्वाचं तीर्थ आहे. त्या तीर्थाचं नाव आहे नर्मदा. नर्मदा, त्या नर्मदेची जयंती. आणि त्याला जोडून दुसरं आहे रथसप्तमी. पुढे दशमीचा दिवस येतोय. तो वारकऱ्यांचा करता किती महत्वाचा आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. केला अंगीकार तुका मने, केला अंगीकार तुका मने. सापडविले वाटे जाता गंगा पार. सापडविले वाटे जाता गंगा पार. केला अंगीकार तुका मने, केला अंगीकार तुका मने. सापडविले वाटे जाता गंगा स्नान. सापडविले वाटे जाता गंगा स्नान. कैलास दादा, तुम्ही केवळ गाणारे नाहीत, तुम्ही वारकरी आहात. जरा थोडंसं जवळ बोलतो बरं का. मला आईसाहेबांच्या दृष्टीने काही बोलायचं आवश्यकता. गाणाऱ्यांच्या अभंगाचं द्रुपद लक्षात येईलच असं नाही. पण आपण वारकरी आहात म्हणजे साधना करणारे आहात. सापडविलो वाटे. महाराज म्हणतात माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार. आणि मग त्या दिवशी आम्हाला महामंत्र मिळाला. जरा जवळचं बोलतो बरं का. आपण वारकरी निमाच मंत्र म्हणतो, जो मिळाला ना जगद्गुरु तुकोबारायांना बाबाजी चैतन्याकडून, त्यातलं निमच फक्त म्हणतो आपण रामकृष्ण हरीच. आणि पुढचं सोडून दिलंय. काय मंत्र दिला.
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. विठ्ठल केशवा सोडून देतो आपण. आणि महाराजांचं म्हणणं आहे मंत्र हा जपावा सर्व काळ. तो अनुग्रह दिन दशमीला. काल माघ शुद्ध एकादशी आहे आणि आज मोठा पर्व काळ. एक जाता सांगेल जाणं सगळ्या करताय. इथे थांबायला कोणाला वेळ नाही. थांबायचं ठरलं तरी आयुष्य थांबू देत नाही. पण जाणारी काही अशी भाग्यशाली असतात. पर्वकाळ साधवतात आणि शरीराचं तादात्म्य सोडतात. साधला हा पर्व काळ. साधला साधला पर्व काळ. 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 गेला अंतरी तामळ. गेला अंतरी तामळ. गेला अंतरी तामळ. साधला पर्व काळ. साधला पर्व काळ. गेला अंतरी तामळ. गेला अंतरी तामळ. गेला अंतरी तामळ. साधला पर्व काळ. साधला पर्व काळ. साधला पर्व काळ. साधला पर्व काळ. गेला अंतरी तामळ. गेला अंतरी तामळ. साधला पर्व काळ. साधला पर्व काळ. गेला अंतरी तामळ. गेला अंतरी तामळ. श्री तुकाराम महाराज म्हणतात साधला हा पर्वकाळ. हा पर्वकाळ जीवनात प्राप्त केला. मी पुनश्च आपल्याशी बोलतोय. जाणं हे प्रत्येकाला आहे पण कोणत्या वेळेला जायचं हे आपण ठरवणारे नाही. नीतीनं ठरवून ठेवलेलं आहे. आणि नीती सांगेल ना त्या दिवशी आपल्याला इच्छा नसली तरी जागा सोडावीच लागते. नाहीतरी असं सूत्र आहे बघा. शहाण्या माणसानं जीवन जगताना समाजामध्ये वागताना एक पथ्य डोळ्यापुढे ठेवत जावं. देव ठेवील तसं राहावं. देव ठेवील तसं राहावं. देव वेळेच्या वेळेला देईल आणि जे पुढे येईल ते मोकळ्या मनानं खावं. ठेवील तसं राहावं. देईल ते वेळेच्या वेळेला खावं. आणि ज्या दिवशी बोलवील ना ते तुम्ही म्हणा बाबा. त्या दिवशी आपण मोकळ्या मनानं वाटेल लागावं. पण काही भाग्यशाली असे आहेत त्यांना चांगल्या वेळेची वाट पाहण्यापेक्षा केलेल्या चांगल्या कर्माचं फळ याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आईसाहेब विजयाताईनं जीवनामध्ये 4 गोष्टीला विशेष महत्त्व दिल्या गेलं. एक, माहेराकडून येऊन सासरमध्ये कार्य करताना थोडा विचार डोळ्यापुढे ठेवलाय. मला दोनही कुटुंबाचं दोनही घराचं नावलौकिक वाढवायचं आहे. यासाठी मला केवळ जगायचं नाही. यासाठी केवळ मला जगायचं नाही तर मला जीवनात वागायचं आहे. आणखी पुढे बोलतो जगणं वेगळं आणि वागणं वेगळं. जगणारे जगतात आणि जाताना
टिंब टिंबच्या मौतीनं मारतात. रिकामी जागा भरा. काय त्याला किंमत आहे जगण्याला? ज्या मातेनं कर्तबगार सुपुत्रांना कर्तव्य दक्ष बनण्यासाठी लागणारा पहिला धक्का जर कोणता दिला असेल तर आचाराचा दिलेला आहे. आणि आचारामध्ये एक तत्व दडलेलं आहे मायबाप, त्याचं नाव आहे नीती. आचारामध्ये नीती असते. ज्याची नीती संपली त्याची प्रगती आपोआप खुंटल्या जाते. आणि जिथे नीती आहे ना तिथे लक्ष्मीला हे म्हणावं लागत नाही. लक्ष्मी त्या घरात कामारी होते, बटीक होते, दासी होते आणि न सांगता त्या घराचं गोकुळ बनवते. पण कोणाच्या करता? फक्त नीतीनं वागणारा करता. आता ज्याच्या जीवनातली नीती संपली तिथे लक्ष्मी येत नाही, पण लक्ष्मीची बहीण येते. नाव घेऊ नये म्हणतात तिचं. मग ती घडू नये याकरताच माहेरातून विचार घेतला लेंडवेवाडीतून आणि मंगळवेढ्यामध्ये येऊन त्या विचाराला प्रागट्य करण्याचं काम केलं. आणि त्या विचारातून जसं जगद्गुरु तुकोबारायांचं मत आहे, संसारिकानं पहिलं पथ्य पाळावं, जोडून या धन, जोडून या धन उत्तम व्यवहार, 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 उदास विचारे वेच करी, उदास उदास बेचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावे, गती तो एक पावे. उदास विचार हवेच करी, उदास विचार वेच करे, उदास विचार वेच करे, उत्तमाची गाठी तो एक पावे, उत्तमाची गाठी तो एक पावे. जरा थोडीशी आणखी जाणीव करून देईल बरं का महाराज. आदरणीय पाटील साहेबांना समाजामध्ये राहून खूप महत्त्वाचं पथ्य शिकवलं आई साहेबानं की तुम्ही मोठ्या हुद्द्यावर आहात, तुमच्या पुढे 2 वाक्य नेहमी डोळ्यापुढे ठेवा. पहिलं वाक्य आहे सदरक्षणाय आणि मग दुसरं वाक्य आहे खल निर्दनाय.
हे कर्तव्य तुम्हाला बजवायचं आहे. म्हणू नये कोणी आईकडे बोट दाखवून काय जन्म दिलाय, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, असं कोणी बोलू नये. ही मोठी जबाबदारी स्वतः आचरणात आणून दोन्ही लेकांच्या वर, दोन्ही सुनेंच्या वर आणि तिन्ही लेकींच्या वर आईसाहेबांना जीवनामध्ये देण्याचं काम केलं. ते करताना या जोडीनं दोघांनाही, मी दादा शब्द वापरेल आदरणीय नारायणरावांना आणि आई, या दोघांनी जीवनामध्ये मोकळ्या मनाने समाजामध्ये राहून, समाजामध्ये वागून, आचाराचे धडे परिवारावर देऊन ठरवलं असेल आपल्याला जायचंय, पण जाताना मागं काहीतरी आपलं शिल्लक राहिलं पाहिजे. उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरणाची सारे, तुका म्हणे मरणाची सारे, बरं का. आदरणीय पाटील साहेबांना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचं समाज कार्य करताना आईसाहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा नजरेसमोर असल्यामुळे रोज पाटील साहेब देवदर्शन केल्याशिवाय पोलीस स्टेशनला जातच नाहीत. याचं कारण हे आईने केलेले संस्कार आहेत. ऐका शास्त्र काय म्हणतंय, सुशीलो मातृपुण्येन, सुशील आणि कर्तबगार मुलं तयार होण्याकरता आईचं पुण्य लागतं. आणि ते पुण्य या मातेनं विचाराच्या द्वारे, संस्काराच्या द्वारे, आचाराच्या द्वारे या दोनही लेकरांना दिलेलं आहे, तीनही लेकींना दिलेलं आहे. सुनेंच्या पर्यंत तो विचार देण्याचं काम केलंय. पण जात असताना काहीतरी माग राहिलं पाहिजे, ते कीर्ती रूपाने असावं. त्याचं कारण कालाच्या ओघामध्ये मूर्ती जात असते. मूर्तीच्या मागे नाश आहे, स्वभाव नाश, आश्रय नाश आणि परतानाश. युवराज पाटील, तिन्हीपैकी कोणत्या तरी नाशात मूर्ती जातच असते. पण मूर्ती जरी गेली तरी मागे कीर्ती राहावी. ऐका, कीर्तीला आकार नाही, कीर्तीला पंख नाहीत, पण आकार आणि पंख नसूनही चांगल्या माणसांची कीर्ती प्रचार आणि प्रसार करण्याचं काम वारा करत असतो. मला वाटतं आदरणीय कैलासवासी विजयाताईंच्या कीर्तीची पताका साहेबांच्या रूपाने आता ही खूप मोठी फडकते. आणि मला वाटतं त्या तत्वानीच की काय कुणास ठाऊक ही महाराष्ट्र प्रांतातील
लवकर न मिळणारी माणसं की ज्यांच्याकरता माणसं वेटिंगला आहेत. कैलास दादा एकदा या ना. ते नाही कुणाला म्हणत नाहीत, ते तुम्ही म्हणा बाबा. आणि आदरणीय सुनील भाऊ, आणि मला वाटतं इतकं जीव तोडून आज पाटील पाटलांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे वाजवते जीव तोडून. ही सगळी गुणी माणसं जमवली. असं आहे, जसं दळण करावं लागतं ना तशी पारखूण माणसं आणलेली आहेत. आणि त्यात पुन्हा ही फौज ही उद्याची भविष्य काळातली. कोणी कीर्तनकार बनणार आहेत, कोणी गाणारी आहेत, कोणी वाजवणारी आहेत. त्यांच्यावरही संस्कार करण्याचं काम महाराज करतायत. आणि त्यांनी ही फौज सगळी इथपर्यंत आणली नाही का महाराज. विठाला आणि आणखी एक जाता जाता सांगेल बरं का शेखर दादा, आता तुमच्यासाठी बोलतोय. तुम्हाला ही सर्व्हिस करताना पोलीस खात्यामध्ये अधिकारी जे मिळालेत ना ते तुम्हाला चांगल्या तोलाचे मिळालेत. म्हणजे परमार्थाला सहाय्य करणारेच आहेत. हे जीवनातलं काही भाग्य लागतं बाबा. विठाला विठाला आई साहेबांना जीवनामध्ये आचाराला महत्त्व दिलं, तितकंच उच्चाराला विचाराला महत्त्व दिलं. आणि म्हणून जाता नाही एवढा पर्वकाळ साधवला की द्वादशी सारखी तिथी विशेष, माघ मास विशेष, या भीष्माचार्यांना युद्धातून बाजूला जाऊन शस्त्र संन्यास घेऊन बाणाच्या शयेवर पडून वाट पाहावी लागली. माझ्याकरता उत्तरायण कधी येतंय. पण आईसाहेबांनं काय नकळत केलेलं पुण्य असेल कुणास ठाऊक. ते पुण्याचे कोणते पैलू आहेत ऐका. तहानेल्याची तहान जाणणं याचं नाव पुण्य, भुकेल्याची भूक जाणणं याचं नाव पुण्य, अनाथाला मदत करणं याचं नाव पुण्य, आणि रोग्याला औषधासाठी मदत करणं याचं नाव आहे पुण्य. आणि हे जे चारही पैलू आहेत ना हे पैलू परत फेडीसाठी अजिबात नसतात. विठाला 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 आणि हे सगळ्यात महत्त्वाचं पथ्य सांभाळलं. आणि ते करत असताना एवढ्या मोठ्या विचाराचा वसाडी वारसा मुलांच्या जवळ देताना मन मोकळं ठेवलं. आणि जिथे मन मोकळं आहे ना तिथे लक्ष्मी आपोआप येते. इथपर्यंत मी आपल्याशी बोलतोय. जिथे मन मोकळं आहे तिथे लक्ष्मी येते. म्हणून की काय कोण मागे जो बोर्ड लावलाय ना त्याच्यावर तो अभंगच महाराजांचा पूर्णता रेखाटलाय. काय अभंग आहे. मोकळे मन पहिलंच तत्व. दुसरं सूत्र आहे रसाळ वाणी. पाहुणे आले या बसा. पाण्याचा तांब्या दिला म्हणजे ढोसा. आबरूदार पाहुणा असेल तर ते पाणी सुद्धा स्वीकारणार नाही. पण आईसाहेबाच्या वाणीमध्ये माधुर्य. या बसा. काय सेवा आपली आवश्यक आहे. तुम्ही तसे कसे येणार. आमच्या लेकरांच्या मुळे आलात. म्हणजे ही आदरबुद्धी. मोकळे मन रसाळ वाणे याचे गुणे संपन्न. आणि मग तिथेच लक्ष्मी आहे. हे महाराजांचं अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात मत आहे. लक्ष्मी तो त्यांच्या नावे आईशा नावे भाग्य ज्यावे तरी त्याने. आणि हे तत्व आईसाहेबांनी जीवनामध्ये सांभाळलं. पण कालाचा ओघ आहे. इथे आलेल्याला प्रत्येकाला जायचंय. कोण थांबतो. पण आई उराले अवतारे येत नाही उराले अवतारे येत नाही उराले अवतारे येत नाही अवतारे येरे दे जीवा जीव की येत नाही उरा
नाही मूळ आले अवतार हेच नाही मूळ आले अवतार बर का युवराज पाटील, इथला कायदा तिघाला इच्छा नसली तरी मानावाच लागतोय. दादानी प्रमाण दिलं, येत नाही उरुळे आले अवतार. देव, दानव आणि मानव तिघालाही इथलं बंधन पाळावंच लागतं. नाही, जो जो मृत्यू लोकात आलाय तो तो मरण्यासाठीच आलाय. याचं नावच आहे मृत्यू लोक. आणि मरक्या लोकात मी अजरामर, मी चिरंजीव हे म्हणणं जरा हास्यास्पदच आहे. अपवाद आहेत. 7 लोक आणि 5 स्त्रिया, 7 पुरुष आणि 5 महिला जर सुटल्या तर सगळ्याच इथे भरडल्या जाणार आहे. या 7 लोकांच्या ताब्यात मरण आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुवंश विभीषण, कृप परशुरामश्च सप्त इते चिरंजीविना. आणि 5 महिला आहेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदर्युस्तथा. आणि एखादं जर म्हटलं आमची त्याच्यात धरा, नाही जमणार. ह्या 5 यांचं नाव जरी घेतलं ना तरी आपोआप दुःखाची निवृत्ती होते. त्यांच्या ताब्यात मृत्यू आहे. आपण सगळे मृत्यूच्या ताब्यात आहेत. 11,000 वर्ष अवताडे पाटील, प्रभू रामचंद्रानं 11,000 वर्ष या लोकांचा संबंधाला, निरोपाला जागा सोडावी लागते, सोडली. भगवान कृष्णचंद्राला 1.25 वर्षानं का होईना यादवांची यादवी करून जागा सोडावी लागली. मग त्यांनी जागा सोडली, आपल्याला सोडावी असं वाटतं का? नाही, मरावं वाटतच नाही, पण मरावंच लागतं. ज्ञानोबा म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाची. आणि याला तुकाराम महाराज जवळचं प्रमाण देतात. अतिशय शिनलेला, ज्याला झोपेची खूप गरज आहे, तो मनुष्य झोपण्याचा विचार करतोय आणि मालकानं त्याला झोपायला बाज दिली, खाट दिली, पलंग दिला. पण तो पलंग, ती बाज, ती खाट इतकी ढेकणानं व्यापलेली होती की हजारो ढेकणाने व्यापलेली बाज, आणि त्याच्यावर तो पडलाय आणि मोकळ्यापणे घोरतोय. हे शक्य आहे का? आणि जर हे शक्य असेल तर समजा त्याच्या इतका मूर्खच तोय. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. आणि या मृत्यूलोकाचं बंधन आहे, ते बंधन प्रत्येका करता आहे. याहीपेक्षा ज्ञानोबारांची एक उभी आणखी सांगेल आणि अभंगात जाईल. मौली म्हणतात 3 गोष्टी माणसाला आवडत नाहीत, पण नाही आवडल्या तरी त्या भोगाव्याच लागतात. 1, गरिबी आवडत नाही, पण नशीब जर साथ देत नसल तर गरिबी हटत. मस्त म्हणतात बरंसं गरिबी हटाव. मग आता कशाने हटाव कोणास ठाऊक. गरिबी जात नाही नशिबामुळे. 2, आजारपण आवडत नाही, पण मागच्या कर्माची फळं या जन्मात भोगून सारावीच लागतात. केले कर्म झाले त्याची भोग आले, आणि उपजले मेले ऐशे किती. ज्ञानोबा म्हणतात विचारले, अर्जुना अगा रोग काही रोगी आवडे, अगा दरिद्र काय दरिद्री आवडे, परी भोगी जे बळी अदृष्ट जेणे. प्रारब्धात आहे ते भोगावं लागतं, आणि सगळ्याच्या प्रारब्धामध्ये मृत्यू हा ठरलेला आहे. मृत्यू हा अटळ आहे. किंबहुना उपजे ते नासे, नाशिले ते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. यही पेक्षा बघा, उगवतोय ना तो मावळण्यासाठीच उगवतोय, उगवलाच नाही
तर मावळलच कसा? उदय आणि अस्त हे सूर्याची सरीश आहे. तसं जन्माला आल्यानंतर आस्ताला जाईपर्यंत म्हणजे मृत्यूची भेट होईपर्यंत जाणते माणसं आपल्या वाट्याला आलेलं जी तत्व आहेत ना, पहिलं तत्व नीतीचं, त्या नीतीला सोडत नाहीत. दुसरं सूत्र आहे नियमबद्ध जीवन, नीती आणि नियम. आणि तिसरं हे वाट्याला आलेलं जे कर्म आहे ना, ते कर्म करायचं आहे. पण कधी कधी कर्म करता करता त्रास होतो. त्रास झाला तर ते इतराला दोष देण्यापेक्षा त्याला प्रार्थना करतात, हे भगवान कागा सासुरवासी मजला केले भगवंता. कागा सासुरवासी मजला केले भगवंता. कागा सासुरवासी मजला केले भगवंता. हे कागा सासुरवासी मजला केले भगवंता. आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. 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 कागा सासुरवासी मजला केले भगवंता. 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 त्या विटेवरच्या मालकाला हाक देतात, हे पडुंगा, ए भगवंता, का बरं असं केलंस? माझा जीव भीतोय ना, सासुरवासा भीतो जीव ओढे तुझा पाशी. आता आता दोही विषयी लज्जा राखी आमोची. आणि कधी कधी प्रार्थना करत अशी पडुंगा, नको नको झालंय बरं का. उभगले सासरी आता मला माहेराशी न्यावो. उभगले सासरी आता मला माहेराशी न्यावो. उभगले सासरी आता मला माहेरी न्यावो. उभगले सासरी आता मला बगले सासरी आता माहेराशी न्यावो. बगले सासरी आता माहेराशी न्यावो. उमगले सासरी आता मजला माहेरी न्यावो. उमगले सासरी मजला आता माहेरी न्यावो. ए तोडा एवढा जात माझा, तोडा एवढा जात माझा, पडते पायावो. बगले सासरी आता माहेराची न्यावो. उमगले सासरी आता मजला माहेरी न्यावो. माहेरी प्रार्थना केली असेल ताई विजयाताईने, पडुंगा 7-8 वर्षापर्यंत या शरीराला कष्ट सहन करावी लागली. शेवटच्या कालखंडामध्ये नको नको असं वाटतंय, माझी प्रार्थना ऐक पडुंगा. उभगले सासरी आता मला माहेराशी न्यावो. तोडा एवढा जाच माझा, तोडा एवढा जाच माझा, पडते पायावो. उभगले सासरी आता ए आता माहेराला जायची माझी ओढ लागलेली मला. आणि माझी विनंती आहे तुला, जो माझं माहेर दावील त्याची सेवा मी करीन. जो कोणी मला माझ्या माहेरची वाट दाखवील, ऐका, वाट दाखवणारे थोडी आहेत, पण वाट लावणारे बरेच आहेत. आणि ते टपूनच येते याची कशी वाट लावायची. आणि मला वाटतं त्याला आणखी एक शब्द आहे, याची कशी जिरवायची. पडुंगा हाक ऐक बरं. ऐकले त्यानं हाक, सांगितलं असेल काळजी करू नका, मी तुमच्यासाठी माघ शुद्ध द्वादशीच्या दिवशी येतोय.
आणि मग शब्द दिला असेल, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मला निरोप आलेला जायचं आहे. आणि जेव्हा शरीर सोडलं ना त्याच क्षणाला या पाटील कुटुंबानं आईच्या कलेवराकडे पाहून, आईच्या शवाकडे पाहून मोठा आकांत आजच्या वर्षापूर्वी जीवनामध्ये केला. आज या कुटुंबाला त्यांच्या कर्तृत्वाने पाठीवर हात ठेवणारे, शाबासकी देणारे पुष्कळ मिळतील. परंतु माझाच बाळ आणि एवढा मोठा झालाय म्हणणारी या जगात आईपेक्षा वेगळं कोणी नाही, ती आता मिळत नाही. सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे. सगळं मिळेल, गेलेली सत्ता पुन्हा मिळवता येईल, गेलेली संपत्ती पुन्हा मिळेल, पण मातीची आड गेलेली माता आता किती जरी आर्त त्यानं टाव फोडला ना, आई आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवे गे. मला वाटतं साहेब, ज्या वेळेला तुम्ही सुट्टीवर इथे येत असाल, ड्युटी सुटल्यानंतर, सुट्टी मिळेल त्या दिवशी घरी आल्यानंतर माझाच बाळ म्हणणारी आणि अंतःकरणापासून जिव्हाळ्यानं विचारपूस करणारी आई आता नाही. आज सगळं लक्षात येईल, तिचं एक एक गुण, तिनं दिलेला एक एक विचाराचं ज्ञान डोळ्यापुढे येईल. परंतु आई आज आर्ततेनं जरी धाव घातली, टाहू फोडला, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई. आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी. हे धाव घाली आई, आई धाव घाली आई, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी. धाव घाली आता पाहते सकाळी, धाव घाली आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी. जिने लेकरांच्यासाठी हाताचा पाळणा केलेला आहे, नेत्राचे दिवे केलेत. आपण ओल्या कपड्यावर झोपून लेकराला सुक्या कपड्यावर झोपवणारी, माझाच बाळ म्हणणारी जगात फक्त आई आणि आईच आहे. ऐसे
करीला बाबिना करीला भाभी साहेब, तुमच्या घराचा आधारही गेला आणि घराचं अस्तित्वही गेलं. आणखी पुढे बोलेल बघा. वडील गेल्यानंतर लेकरं पोरकी होत नाहीत, पण आई गेल्यानंतर मात्र पोरकी झाल्याशिवाय राहत नाहीत. आता या मातेचा आत्मा इथे फिरतोय. पाहत असेल माझ्या लेकरांनी माझ्याकरता काय चालवलंय. आणि अव्यक्त रूपाने अश्रूचं सिंचन आशीर्वादाच्या रूपाने या कुटुंबावर आई देत असेल तर आणखी जोडून बोलील. आई थकलीन जागेवर जरी बसली ना तरी लेकरा करता ती स्वर्गाही पेक्षा मोठी असते. पण ही लेकराला कळाली तर सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, हे सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ से बड़ी घर को नहीं रे राम, माँ से राम राम
कर कोई नहीं रे माँ से बढ़कर कोई नहीं रे देती है वो दुआ देती है वो दुआरे पगले आई मोठ्यांना कळते आणि आई एकदम छोट्यांना कळते. हे मधले आहेत ना, यांना आईन बाप कळत नाहीत, ते जरा धुंदीत असतात, धुंदीत. तुम्हाला एक प्रसंग सांगेल. एकेकाळी या देशाचं उपराष्ट्रपती पद भोगणारा व्यक्ती पुढे तीच राजस्थानला पालकमंत्री म्हणून गेले आणि सकाळी 7ला मीटिंग हॉलमध्ये प्रवेश केला. स्नान झाल्याबरोबर 9 वाजता आईनं सुनबाईंना विचारलं, त्यांच्या सुनबाई काही खाऊन गेलेत का तसेच गेलेत? तुझी मालक आणि माझा मुलगा. त्यांनी गोड उत्तर दिलं, मासाहेब आईसाहेब दूध सुद्धा घेतलं नाही तसे गेलेत. याची वेदना, याची जाणीव आईला झाली आणि 10 वाजता अनवाणी पावलाने थकलेली वाकलेली आई भैरवसिंह शेखावतांच्या मीटिंग हॉलकडे गेली. सिक्युरिटीने पाहिलं, आणि आई जशा गेल्या तशा चौकटीला हात दिले. काय विषय चालला हे पाहिलं नाही, काय चर्चा चालू आहे त्याचा विचार केला नाही. पण दारातून उभा राहून पहिला शब्द बाहेर टाकला, भैरवसिंह अरे 10 वाजता तरी तू दूध घेतलं नाहीस. हे शब्द ऐकले, समोर बसलेले हसायला लागले. पण जाणता माणूस, विचारी पुरुष खुर्चीतून उभे राहिले, टेबलकडे मान केली आणि आपोआप डोळ्यातल्या गंगेला वाट मोकळी करून दिली आणि शब्द बाहेर टाकले, तुम्ही हसा, तुम्ही हसण्याशिवाय वेगळं काय करणार? ही जी बोलते ना, ही जी बोलते ना बाहेरून, तिने मला घडवलेलं आहे, मला वाढवलेलं आहे, ती माझी आई आहे. मला माहीत आहे व्यालीची अंगी असती वेदना, आणि तुका म्हणे मना मन साक्ष. आणि एवढा मोठा अथांग विचार आई विजयाबाईनं या कुटुंबावर देण्याचं काम केलं. आणि निरोप घेतला असेल, मी चालले या वाटेला, माहेरची वाट आहे. आता ती वाट पुन्हा मागे येण्यासारखी नाही. आता येणं नाही, आता जाणं नाही, मी अशा जागेवर जाणार आहे की ते अवीट असणारं सुख, परमात्म सुख त्या जागेवर जाऊन पोहोचणार. हे अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये महाराज जाणीव करून देतात. म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे नाही येणे जाणे आता, तुका म्हणे येणे नाही जाणे आता, तुका म्हणे येणे जाणे
केला बरोबरी साने माने मागे केला बरोबरी साने माने मागे केला बरोबरी राहिलो अनंतात पायी राहिलो अनंतात पायी साने माने मागे केला बरोबरी साने माने मागे केला बरोबरी साने माने मागे केला बरोबरी बरं का दादा, आपण अभंगात खालून वर चालू. जरा रागवून साहेब बोलू का? शहाण्या माणसानं खालूनच वर जावं. वरून खाली येण्यात काय मजा आहे? तलाठी आहे, त्याचा मामदार हुद्दा मिळाला तर शोभा आली, पण मामदारचा पुन्हा जर तलाठी झालं तर त्याची आबरू गेली ना. शहाण्या माणसानं खालून वर जावं. तुकोबाराय म्हणतात, आता तू का म्हणे येणे जाणे नाही, येणे जाणे संपलं आणि सहज खुंटले आता बोलणे. आता तुम्हाला कोणती जागा मिळाली? राहिलो अनंताची पायी. अनंत म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या पायाजवळ आता जागा मिळालेली आहे. आता ऐतिहासिक जागा मिळाल्यामुळे तुम्हाला मागचं काही आठवतं का हो? म्हणले आठवतंय, पण ते सगळं आता डोक्यातून काढलंय. काही क्षणाकरता ते दुःख आलतं, ते दुःख बाजूला सारलंय आणि आता मी अनंताच्या पायाजवळ विसावलोत, अवीट सुखापर्यंत पोहोचलोत. हे अभंगाच्या पहिल्या कडव्या सांगतात. क्षणभरी सोसले वाईट क्षणभरी सोसले वाईट क्षणभर आम्ही सोचले वाईट क्षणभर आम्ही सोचले वाईट क्षणभरी सोसले वाईट क्षणभरी सोसले आमचा कमी करा हो, आमचा कमी करा, पण त्या चारचा वाढवा सादिले अवीट निज सुख सादिले अवीट निज सुख सादी मानी मागे सादी मानी मागे सादी मानी
काही काल आम्ही ते दुःख सहन केलेलं आहे. आता ते दुःख जाणीवेच्या दृष्टीने विचार केला तर आमच्या आता जाणीवेतही राहिलं नाही. पण जाता जाता सांगेल क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, पण याच्यातून निष्पन्न एक चांगलं झालं. साधिले अवेट निजसुख, परमात्म सुख, देवाचं सुख, देवाच्या पायाजवळ आम्हाला जागा मिळाली. हे करण्यासाठीच तर मनुष्य जीवनाची खऱ्या अर्थाने नियुक्ती आहे. भगवान जाणीव करून देताना म्हणतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणते ते देवची होती, तरी का चित्ती न धरावी. देवलोकापर्यंत जाण्याकरता, देव होण्याकरता लागणारी ही साधन सामुग्री आहे, ती ईश्वरानं बहल केली. त्याचा योग्य विनियोग, योग्य वापर आदरणीय कैलासवासी आईसाहेब विजयाताईंनी आपल्या जीवनामध्ये केला. आणि आज देवाच्या स्वरूपाशी ते तदाकार झालेले आहेत. ते जात असताना सोशिले अवेट निजसुख, साधिले अवेट निजसुख, निजसुख जीवनामध्ये प्राप्त केलं. निजसुख म्हणजे परमात्म सुख जीवनामध्ये भोगलेलं आहे. ते भोगत असताना आता मागचा विषय सगळा संपला. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. त्याच्यातून काय झालं, अधिकची परी दुःखाची आहे. कारण शरीर हे दुःखाचं कोठार, रोगाचं भांडार, दुर्गंधीचं थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. पुन्हा म्हणता शरीर उत्तम चांगले. का बरं, योग्य वापर केला तर शरीर उत्तम चांगलं आहे. योग्य कोणता वापर, नीती नियम कर्म आणि धर्म ही चौकट चांगली केली की शरीर उत्तम चांगले. आणि तो विचार मनी मानसी बाळगून आपल्या कुटुंबावर देण्याचं काम ज्या मातेनं आयुष्यभरामध्ये केलेलं आहे, त्या मातेला खऱ्या अर्थाने जाऊन आज 1 वर्ष पूर्णत्वाला जात आहे. त्यांची स्मृती, त्यांची आठवण म्हणून की काय कुणाष्टो अग्निदेवता, ब्राह्मण देवता वेदोक्त मंत्राच्या द्वारे हवन करून आज त्यांना घवघवीत ताट भरून जेवण दिलेलं आहे. आणि विनंती केली असेल, सुपुत्रांनी परिवाराने गुडघे टेकून, हात जोडून, मस्तक जमिनीवर टेकून नमस्कार केला असेल आणि विनंती केली असेल, आई समोर असताना कमी अधिक झाला असेल त्याबद्दल क्षमस्व. आता उर्वरित कालाच्या दृष्टीने पूर्व पिढीवर गोड आशीर्वादाची बरसात करण्याकरता आमची विनंती पुन्हा प्रत्येकदा इथे. पण इथला नियम आहे, यायचं किंवा जायचं हे साधू संतांच्या हातात आहे. आपल्याला मात्र जागा सोडावी लागते. म्हणून तू का म्हणे, येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकचे परी दुःखाची. ज्ञानेश्वर माऊली.